सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नामदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओके, लाईफ गोज ऑन. आपण 16व्या अध्यायात आहोत आणि आजचा गोष्वारा रवी कुलकर्णी आलेत ना? आलेत का? आलेत. बोला. ओके. आजचा गोष्वारा जो वाचणार आहे मी तो अध्याय 16वा आहे. श्लोक 3, 4, 5 आणि 6 म्हणजे ओव्या 186 ते 280. मी जेव्हा गोष्वारा वाचतो तेव्हा प्रत्येक वेळेला मला अगदी इंटरेस्टिंग टॉपिक येतो. आजचा जो टॉपिक आहे तो दैवी संपत्ती जन्मलेल्या माणसांचा आणि आसुरी संपत्ती यातल्या माणसांचं त्यांनी वर्णन केलंय. म्हणजे आज जर आपण आजचा इन्सिडेन्स पाहिला तर आसुरी संपत्तीचं पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर आता त्यांनी मी जो श्लोक 3 घेतलेला आहे त्यातल्या 16व्या अध्यायातला 3रा श्लोक आणि ओव्या 186 ते 280 मध्ये आहे. येथे ज्ञानेश्वर महाराज दैवी संपत्तीतल्या जन्म पावलेल्या मनुष्याचे गुण सांगतात. तिथं तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह आणि अमानित्व हे गुण आहेत सांगतात. अनेक उदाहरणं देतात, अनेक उपमा देतात आणि गुणांचे अगदी समजेल अशा सोप्या शब्दात वर्णन करतात. हे गुण प्राप्त झाल्यावर अंतःकरण परमेशाकडे अगदी सहजपणे धाव घेते व याला आध्यात्मिक तेज असे म्हणतात. येथे इंद्रियांची विषय सेवनाची जी प्रवृत्ती असते ती प्रारब्ध योगाने जे रोग खवळून येतात व प्रिय वस्तूंचा वियोग व अप्रिय वस्तूंचा योग घडून आणतात ते सहन करण्याचे धैर्य आपल्यामध्ये अगस्ती होऊन आपल्याकडे येतात. तसेच आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक दुःख प्राप्त झाले असता त्या सर्वांना हे धैर्य सामोरी जाण्याची शक्ती देते. यामध्ये ज्ञानेश्वरांनी पुन्हा अनेक 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 उपमा दिल्या आहेत. त्या उपमा
थोडक्यात मी सांगायच्या म्हणजे म्हणजे मी सांगण्यात माझी योग्यता नाहीये. ओके, तर मी जे मागे सांगितलं तसं या उपमा आपण पुन्हा वाचून ओके बघा. आणि मला हे उपमा जेव्हा वाचल्या तेव्हा खूप खूप आनंद झालाय. ओके, की किती सोप्या शब्दात यांनी सांगितलंय. ईश्वर प्राप्तीचे जे 2 मार्ग आहेत, एक ज्ञान मार्ग व अष्टांग मार्ग, हे आचरण करताना असताना ही जे गुण असल्यामुळे हे गुण आपल्याला त्या लागणाऱ्या धैर्याची उणीव भासून देत नाही. आता चित्तात गडबड होण्याच्या प्रसंगी जी सहनशीलतेला धरून पराक्रम गाजवते त्याला हे धृती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज अद्रोहत्वाबद्दल सांगतात की यांना प्राणी मात्रावर अहिंसा अजिबात याविषयी अजिबात याचा विचार अजिबात शिवत नाही. आणि अमानित्वाबद्दल सांगतात की जशी गंगा शंकराच्या डोक्यावर जाऊन सूक्ष्म होते तसं या लोकांची स्वतःची योग्यता असूनही हे बाकीचे लोक त्यांची योग्यता मानतात आणि त्याचे कौतुक करायला जातात, तर हे लोक पूर्णपणे लज्जित होऊन काही ना स्वतःच्या शेलमध्ये जातात. ओके, अनेक उपमा महाराज येथे देतात आणि 26 गुणांच्या वास्तव्याचे वर्णन करतात. ते म्हणतात की मोक्षोपी राजाचे हे सर्व 26 गुण म्हणजे इनामी दिलेली गावे व जमीन आहे. दुसरं उदाहरण 26 गुणरूपी वाती पेटवून गीता ही आपली पती आत्मा याला आरती ओवाळण्याकरता आलेली आहे. अनेक अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. ओके, आता इथं गुणांचं वर्णन संपलं आणि नंतर आता आसुरी प्रवृत्तीमधले पत्य संपत्तीचं वर्णन काय केलंय हे ह्या श्लोकात आता दिलंय. श्लोक 4 ओव्या 217 ते 264. आता आसुरी संपत्तीतील लक्ष कोणती आहे? दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्रोध, निष्ठुरता व अज्ञान. आणि दांभिकपणाची उदाहरणं द्यायला सांगतात म्हणजे आई आपली पवित्र असते पण तिला जर उघडी केली, समाजात उघडी केली तर ती अधोगतीला घेऊन जाते. तो एक दांभिकपणा असतो. ओके, गुरुनी गेलेली उपदेशली विद्या ती इष्टफळ देणारी असली पण ती जर चव्हाट्यावर आणली तर अकल्याणास कारणीभूत होते. ओके, आता नावेचं उदाहरण देतात की तुम्ही नाव भवसागरात घेऊन गेला तर नाव तुम्हाला तारून घेऊन जाते. काय झालं का? नाही, विजयता गेल्या, त्यांना मी म्यूट केलं. ओके, हा, नाव भवसागरातून तारून नेली तर भवसागरातून आपल्याला तारून घेऊन जाते पण ती डोक्यावर घेतली तर बुडवते. आता अन्नाचं उदाहरण देतात इथं की अन्न हे जीवनशक्ती असतं पण आपण जर वाजवीपेक्षा जास्त अन्न घेतलं तर ते विष होऊन जातं. ओके, तर ह्या अज्ञानानंतर त्या अज्ञानाबद्दल सांगतात की संपूर्ण 6 दोषांनी आसुरी संपत्तीची उभारणी झाली. ओके, मोक्ष असं म्हणतात की मोक्षाच्या मार्गावर जाण्यावर यांचा 6 दोषांचा एकतरी शिंतोडा पडला तरी ते लोक म्हणजे ह्याच्यात बुडून जातात आणि पुन्हा त्यांना आपल्या पुन्हा संसारात यायचं असं वाटतं आणि त्यांचा ते अधर्मात योनीत खाली खाली जाऊन जातात आणि एकदम दे गो टू द बॉटम. ओके, आणि हे 6 दोष आसुरी संपत्ती वाढवतात. ओके, आता इथं सांगतात दैवी संपत्ती मोक्षाकडे घेऊन जाते, 5व्या श्लोकात सांगतात ते, आणि आसुरी संपत्ती बंधनात ठेवते. सो पण अर्जुनाला सांगतो की अर्जुना तू काळजी करू नकोस. ओके, तू आसुरी संपत्तीला भिवू नकोस कारण तू दैवी संपत्तीत जन्माला आहेस. ओके, आपल्या प्राण्यामध्ये 2 टेंडन्सीज असतात. एक दैवी टेंडन्सी असते, ती 6वा श्लोक आहे, आणि आसुरी टेंडन्सी असते.
दैवी लोकांबद्दल हे उदाहरण ते देतात की दिवसामध्ये योग्य आचरण करणारे लोक दैवी असतात आणि रात्री पिशाच्च्या सारखे लोक वावर करणारे आसुरी असतात. ओके. मुख्य म्हणजे या संबंध याच्यात श्लोक 3 आणि 4 हे महत्वाचं. 5वा आणि 6वा आपलं जस्ट त्यांनी हे ठेवलेलं आहे. ठीक आहे. छान. कोण अलका वाजते ना 281 पासून. सातव्या श्लोकापासून वाचायचं. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आसुरी संपत्तीची मनुष्य धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माच्या ठिकाणी निवृत्ती जाणत नाही. त्यांच्यामध्ये पवित्रता, सदाचार अथवा सत्य यापैकी काही नसते. तर पुण्याविषयी प्रवृत्ती अथवा पापाविषयी निवृत्ती यांना प्रवृत्ती व निवृत्ती यांना जाणण्याची रात्र त्यांचे मन असते. म्हणजे पुण्यकर्म करावे, पापकर्म करू नये हा विचार त्यांच्या मनात केव्हाही येत नाही. ज्याप्रमाणे कोशकीट आपले घर बांधण्याच्या भरात आत येण्याला दार ठेवले पाहिजे इकडे लक्ष न देता घर तयार करून त्यात कोंडला जातो, अथवा आपण दिलेले भांडवल हे परत येईल किंवा न येईल या गोष्टीकडे लक्ष न देता भांडवल हे परत येईल किंवा न येईल या गोष्टीकडे लक्ष न देता जसा मूर्ख मनुष्य एखाद्या चोराला भांडवल देतो, त्याप्रमाणे पुण्यकर्माकडे प्रवृत्ती पण पापकर्मापासून निवृत्ती या दोन्ही आसुरी लोकांकडून जाणल्या जात नाहीत. आणि शुचित्व तर ते स्वप्नात सुद्धा पाहत नाहीत. एखाद्या वेळी कोळसा काळेपणाला टाकी शिवाय कावळा पांढरा होईल. कदाचित राक्षस देखील मांसाला विटू शकेल. परंतु अर्जुना, ज्याप्रमाणे दारूच्या भांड्याला कधीही पवित्रत्व यावयाचे नाही, त्याप्रमाणे आसुरी संपत्तीवान प्राण्यांना शुचित्व कधीही नाही. शास्त्रांच्या विधीची आशा वाढवतील अथवा वडिलांच्या आचरणाची रीत पाहतील अथवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागतील ही गोष्ट ते जाणत नाहीत. ज्याप्रमाणे शेळी वाटेल ते चरते अथवा वारा वाटेल तिकडे वाहतो किंवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळतो, त्याप्रमाणे स्वच्छंदीपणा पुढे करून ते आसुर आचरण करतात व त्यांचे नेहमीचेच सत्याशी वाकडे असते. जर विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करील तर ते खरे भाषण करतील. जर गुदद्वाराने सुगंधाचे येणे घडेल तर त्या आसुरांना सत्याची प्राप्ती होईल. याप्रमाणे ते काही एक न करता स्वभावतःच वाईट असतात पहा. आता त्यांच्या बोलण्याचा विलक्षणपणा सांगण्यात येईल. एरवी उंटाचे अवयव, मग त्यात चांगले नीट अंग ते कुठचे. त्याचप्रमाणे आसुराचा प्रसंग आहे, पण प्रसंगानुसार सांगतो ऐक. दुराड्याच्या तोंडातून जसे दुराचे लोट निघतात, त्याप्रमाणे हे पुढील त्या आसुरांचे बोलणे आहे असे समज ती बोलणी स्पष्ट सांगतो. तरी पुण्या लागी प्रवृत्ती, का पापा विषयी निवृत्ती, या जाणणे याची राती, तयाचे मन निगणे या आणि प्रवेशा, चित्तनेदी तू आवेशा, कोश किटू जैसा जा चिन्नला पै, का दिदले मागुती येईल, की न ये हे पुढील, न पाहता ते भांडवल, मूर्ख चोरा,
तैसी या प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेणी जती आसुरी जनी आणि सुचित्व स्वप्नी न देखती ते काळी मासांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मांसा विटो शके परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया वाढविती विधीची आस कापा हाती वडिलांची वास आचाराची भास निळितीची जे ते जैसे चरणे शेळीयेचे काधावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढा सुनी व स्वैर आचरती ते आसुर सत्तेसी वैर सदाची तया जरी नांगिया आपुलिया विंचुकरी गुदगुलिया तरिसाचा बोलिया बोलती ते आपानाचे तोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे आसुरा ते ऐसे ते न करिता काही आगेची बोखटे पाही आता बोलती ते नवाई सांगिजेल एरवी करे याचा ठाई चांग ते तयासी कैचे नीट अंग तैसा असुराचा प्रसंग प्रसंगे पाही प्रसंगे परीस उदवणीचे जेवी तोंड उघडी धुवाचे उघड हे जाणीजे तेवी उघड सांगू ते बोल असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतम किमन्यत् कामहैतुकम् हे जग असत्य धर्माधर्म व्यवस्था रहित आणि ईश्वर रहित आहे. ते काम मूलक व स्त्री पुरुषांच्या परस्पर संयोगाने उत्पन्न होणारे आहे, दुसरे काय असे ते म्हणतात. तर विश्व हे ठिकाण अनादीत चालत आलेले आहे व त्याचे नियमन करणारा राजा ईश्वर आहे व न्याय व अन्यायाचा निवाडा वेद चावडीवर उघडपणे करतात. वेदांच्या दृष्टीने जो अन्यायी ठरतो त्यास नरक भोगाची शिक्षा होते व त्याच्या म्हणजे वेदांच्या दृष्टीने जो न्यायी ठरतो तो सुखाने स्वर्गात राहतो. अर्जुना, अशी जी ही जगातली व्यवस्था पुरातन कालापासून चालत आलेली आहे तिला ते असुर हे थोतांड आहे असे म्हणतात. यज्ञांचे ज्यांना वेड आहे ते यज्ञांनी फसले, देवाचे ज्यांना वेड आहे ते प्रतिमा म्हणजे मूर्ती व लिंग यांनी फसले. भगवे वस्त्र धारण करणारे म्हणजे संन्यासी व हे योगी समाधीच्या भ्रमाने फसले. या जगात आपल्या सामर्थ्याने जे जे प्राप्त करून घेता येईल ते ते भोगावे, याशिवाय निराळे पुण्य कोठे आहे? अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे निरनिराळे भोग गोळा करता येत नाही, अशा तऱ्हेने जे विषय सुखा वाचून पिडले जाणे तेच पाप होय. श्रीमंताचे प्राण घेणे हे जर खरोखर पाप आहे तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हे खात्रीने पुण्याचे फळ नाही काय? बलवान हा अशक्ताला खातो हे जर बाधक असेल तर माशांचे निसंतान का होत नाही? आणि उभय कुलाचा शोध करून मुलगा व मुलगी यांचे शुभग्रहाने युक्त अशा वेळी लग्न केले जावे, हा जर प्रजेच्या उत्पत्तीविषयी हेतू असेल तर पशु पक्षादी ज्या जाती आहेत त्यांच्या संततीची गणती नाही. त्यांचे कोणत्या विधानाने लग्न केले? चोरीचे द्रव्य कोणाजवळ आले तर ते कोणाला विष झाले आहे काय? विषयांवरील प्रेमाने जर कोणी व्यभिचार केला तर तो कोडी होतो की काय? म्हणून देव मालक आहे, तो धर्माधर्म भोगावयाच लावतो आणि जो येथे जे करतो ते तो परलोकीच्या गावी भोगतो.
परंतु परलोक म्हणजे भोगाव्याचे ठिकाण अथवा भोगविणारा देव हे दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत, म्हणून ते मिथ्या अथवा खोटे आहेत. आणि धर्माधर्म करणारा जे देह तर मरून जातो, मग भोगाला ठिकाण कोण? या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगाने स्वर्गलोकात सुखी आहे, तितकाच नरकात लोळत असणारा किडा देखील स्वतःला सुखी समजतो. म्हणून नरक व स्वर्ग ही पाप व पुण्य यांनी प्राप्त होणारी ठिकाणे नाहीत. कारण की दोन्ही ठिकाणी कामाचा सुखभोग सारखा आहे. या कारणास्तव स्त्री व पुरुषाची जोडपी जेथे कामाच्या योगाने एकत्र होतील, तेथे जग उत्पन्न होते. आणि आपल्या फायदा करता जे जे लागेल ते सर्व कामाकडून पोचले जाते. नंतर परस्परात द्वेष उत्पन्न करून कामच जगाचा नाश करतो. याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरे काही मूळच नाही, असे ते असुर लोक बोलतात पहा. आता हे वाईट बोलणे पुरे. या संबंधीच्या बोलण्याने व्याख्यानाचा विस्तार करीत नाही. हे बोलण्यातच वाचा निष्फळ होते. तरी विश्व हा अनादि ठावो, येथ नियंता ईश्वर रावो, चावडिये न्यावो अन्यावो, निवड वेदू वेदी अन्यायी पडे, तो निरय भोग दंडे, संन्यायी तो सुरवडे स्वर्गी जिये. ऐसी हे विश्व व्यवस्था, अनादीचे पार्था, येते म्हणती ते वृथा, अवघेची हे यज्ञमूळ ठकिले यागी, देवपिसे प्रतिमालिंगी, नागविले भगवे योगी, समाधी भ्रमे. येथ आपलेनी बळे, भोगीचे जे वेटाळे, हे वाचोनी के वेगळे पुण्य आहे. ना अशक्तपणे आंगिके, वेगळ वेटाळी न टके, ऐसा गादीजे विणविषय सुखे, तेची पाप. प्राण घेपती संपन्नाचे, ते पाप जरी साचे, तरी सर्वस्व हाता येतयाचे, हे पुण्य फळकी. बळी अबळा ते खाय, हेची बाधित जरी होय, तरी मासया का न होय निसंतान. आणि कुळे चोदुनी दोन्ही, कुमारेची शुभलग्नी, मेळविजती प्रजा साधनी, हे तू जरी. तरी पशुपक्षादी जाती, जयामिती नाही संतती, तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. चोरियेचे धन आले, ते कोणासी विष झाले, वालभे परद्वार केले, कोडी कोणी होय. म्हणून देवो गोसावी, तो धर्माधर्म भोगवी, आणि परत्राचा गावी करीतो भोगी. परिपरत्र ना देवो, न दिसे म्हणून तेवावो, आणि करता निमिमा ठावो, भोग्यासी कवणू. येथ उर्वशिया इंद्र सुखी, जैसा का स्वर्गलोकी, तैसाची कृमीही नरकी, लोळतुष लागे. म्हणून नरक स्वर्गू, नव्हे पाप पुण्य भागू, जे दोही ठाई सुख भोगू, कामाचा चितो. या कारणे कामी, स्त्री पुरुष युग्मे, मिळती चेत जन्मे आघवे जग. आणि जे जे अभिलाषे, स्वार्था लागी हे पोषे, पाठी परस्परे द्वेषे, कामची नाशी. एव काम वाचुनी काही, जगामुळीची आन नाही, ऐसे बोलती पाही आसुरते. आता सो हे किडाळ, बोली न करू पगळ, सांगताची सफोल, हो तसे वाचा. झालं ना? Good. हो झालं. हा हा. त्याच्यातलं एक फक्त सांगते की आपल्याला ओव्हर इटिंग म्हटलंय ना, तर आपल्याला पुन्हा 17व्या अध्यायामध्ये त्याच्याबद्दल सांगितलंय की सात्विक गुणे
त्याच्यामध्ये सात्विकपणामध्ये सांगितलं की ओव्हर इटिंग हे सुद्धा बरोबर नाही. तुम्हाला आपल्या योग्य प्रमाणातच जेवायला पाहिजे. तर ते येणार आहे पुन्हा ओव्हर इटिंगचं, म्हणून सांगून ठेवते. आणि दुसरं अलका, तुझा प्रश्न जो होता, हो हो अलकाचा प्रश्न मी सांगते आणि मग उत्तर सांगते. अगदी 2च मिनिटं लागतील त्याला. की 15व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला की पुरुष आणि आपण, पुरुष म्हणजे देव, ब्रह्म आणि आपण जर का एकरूप झालेले असतील तर म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही माघारी परत येता, तुम्ही आपल्या घरी परत येता असं. तर त्याच्यात विचारलं की तुम्ही जर का एकरूप झाले असेल तर मग माघारी कोण येणार? कारण तुम्ही जर का ब्रह्माशी एकरूप झाले असेल तर तुम्ही स्वर्ग म्हणजे मोक्ष मिळेल तुम्हाला रे. तर त्याच्यावरती कृष्णानेच उत्तर दिलंय की माघारी येणार नाही, कारण ब्रह्म आणि ते एकच आहे. म्हणजे ब्रह्माचं घर हेच त्यांचं घर आहे. आणि दुसरा प्रश्न होता की समजा जर ते भिन्न असतील तर ते जेव्हा भिन्न आहेत त्याच्यावरती पण कृष्णाने छान उत्तर दिलंय. ते म्हणतात की भिन्न आहे म्हणजे त्यांना वाटतं की ते भिन्न आहेत कारण 2 देह आहेत म्हणून. म्हणजे त्यांचा देह वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळा आहे म्हणून त्यांना वाटतं की ते भिन्न आहेत. पण वस्तुतः सगळ्यामध्येच ब्रह्म आहे रे. तर ओवी 331 मध्ये त्यांनी सांगितलंय की त्यांना जे काय वाटतं आपण भिन्न भिन्न आहोत ती भ्रांती आहे. आणि त्या भ्रांत समजुतीला त्यांनी अंश असं म्हटलेलं आहे. तर असे त्यांनी दोन्हीचे उत्तर दिले. एक म्हणजे तुम्ही भिन्न असाल तर, आणि तुम्ही एक झाले असाल तर. ओके, दॅट वॉज फॉर अलका. ओके. आणि खूप दिवसाचं मला ते सांगायचं होतं आणि राहत होतं. हो हो बरोबर. आणि आता इथे मला वाटतं आपलं अजूनही असुरांचंच मत सुरू आहे, म्हणून त्याच्यावर आपल्याला काही विशेष भर द्यायचा नाही आहे. जसं माऊली म्हणतात की याच्यावरती कशाला काय म्हणते, छान शब्द वापरला त्यांनी. निष्फळ आहे बोलला तरच वाचा निष्फळ असं. नाही, त्यांचं हे जे काही बडबड आहे ती वायफळ आहे, तर त्याच्यावरती आपण वेळ घालवायला नको असं त्यांनी म्हटलं. ओके, एनिवे आपण पुढच्या श्लोकाकडे जाणार. एतां दृष्टिं वष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्र कर्माणः क्षयाय जगतो हिताः. या दृष्टीचा अंगीकार करून ज्ञान नष्ट झालेले अल्पबुद्धी, उग्रकर्मी व जगताचे शत्रू असे ते जगताच्या नाशाला प्रवृत्त होतात. आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात. इतकेच नव्हे, त्या संबंधीचा त्यांच्या मनात ईश्वर नाही हा एक दृढ निश्चय झालेला असतो. फार काय सांगावे, अंगामध्ये उघडपणे धर्मलंडपणा भरून या नास्तिकांच्या अंतःकरणाच्या वेशीत नास्तिकपणाचे हाड रोवलेले असते. त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर अथवा नरकाविषयी भय या वासनांचा अंकुर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो. मग अर्जुना, अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. ज्या वेळेस जलचरांचा नाश व्हावयाचा असतो त्यावेळेस त्या डोहावर धीवर प्राप्त होतात. अथवा शरीर पडण्याची वेळ आली म्हणजे रोगाचा उदय होतो. जगाचे अनिष्ट होण्याकरताच धूमकेतूचा जसा उदय होतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरता ते असुर जन्मास येतात. अशुभ उगवल्यावर त्याला जे कोंब फुटतात ते आसुरी लोक होत व ते आसुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच स्मारक आहेत. आणि मागे पुढे असलेल्या पदार्थात जाळवायचे. या वाचून दुसरे जसे अग्नीला काही ठाऊक नाही त्याप्रमाणे वाटेल त्याचे एक विरुद्धच करायचे, एवढेच ते आसुरी लोक जाणतात. अर्जुना, परंतु तेच विरुद्ध करण्याचे काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात तो त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक, असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि ईश्वराची आखंती
नुसदियाची करी तिचा अंती, हेही नाही चित्ती निश्चयो एकू. किंबहुना उघड अंगी भरून या पाखांड, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. ते वेळी स्वर्गा लागी आदरू, का नरकाचा अडदरू, या वासनांचा अंकुरू जळून गेला. मग केवळ ये देह खोडा, अमेध्योदकाचा बुडबुडा, विषय पंकी सुहाडा बुडाले गा. जै आटावे होती जळचर, तै डोही मिळती ढीवर, का पडावे होय शरीर, तै रोगा उदय. उदय गणे केतूचे जैसे, विश्वा अनिष्टाची दोषे, जन्मती ते तैसे लोका आटू. विरूढली या शुभ, फुटती तैते कोंभ, पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते. आणि मागा पुढा जाळणे, वाचूनी आगी काही न नेणे, तैसे विरूची एक करणे भलते या. परी तेची गा करणे, आदरी ती संभ्रमे जेणे, तो आईक पार्था म्हणे श्रीनिवासू. काममाश्रित्य दुष्पूरं, दंभमानमदान्विताः, मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान्, प्रवर्तन्ते शुचिव्रताः. दुर्भर अशा कामाचा आश्रय करून दांभिकपणा, मान व गर्व यांनीच युक्त होऊन मोहाने दुराग्रह धरून ते पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात. तर जसे मासे धरण्याचे जाळे पाण्याने भरत नाही, अग्नीला लाकडे कधी पुरेशी होत नाहीत, अशा कधीही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो पहिल्या प्रतीचा हपापलेला आहे, असा जो काम अर्जुना, त्या कामाचा जीवाभावाने आश्रय करून दंभ व मान यांचा समुदाय जमवितात. अगोदरच हत्ती माजलेला व त्यात आणखी दारूची भर पडलेली, म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो. त्याप्रमाणे हा आसुरी प्रकृतीचा मनुष्य मूळचाच मदाच्या ताठ्याने भरलेला असून त्यात आणखी म्हातारपण शरीरावर येऊ लागले, म्हणजे तो अधिकच ताठून जातो. आणि हट्टाला जागा तोच, त्याशिवाय मूर्खपणासारखा सहाय्य करणारा, असे असल्यावर मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावी. ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होईल, परक्या जीवाचा नाश होईल, अशा कर्मात ते असुर जन्मभर पक्के वतनदार होऊन राहतात. मग आपण केलेल्या गोष्टींचा मोठा गाजावाजा करतात, सर्व जगाला तुच्छ मानतात व आपले हावरूपी जाळे दाही दिशांना पसरतात. याप्रमाणे विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पापे वाढवितात. ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय गवत धान्य वगैरे सरसकट तोडीत जाते. तरी जाळ पाणी ये न भरे, आगी इंधन न पुरे, तया दुर्भरांची धुरे बुकाळू जो. तया कामाचा ओलावा, जीवी धरुनी पांडवा, दंभमानाचा मेळावा मेळविती. मातलिया कुंजरा, आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा ताठा तव जरा चढतांगी. आणि आग्रहात तो चिठावो, वरी मौढ्या ऐसा सावावो, मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. जी परोपतापू घडे, परावा जीवू रगडे, ती कर्मी होऊ निगाढे जन्मवृत्ती. मग आपुले केले फोकारी ती, आणि जगाते धिक्कारी ती, दाही दिशी पसरती स्पृहा जाळ. ऐसे निगा आटोपे, थोरिये आणती पापे, धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. चिंतां परिमेयां च प्रलयांतामुपाश्रिताः, कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः.
तसेच मरणानेही न संपणाऱ्या अशा विषय सुखोपभोगाच्या अमर्याद चिंतेने ग्रासलेले कामोपभोग हेच अंतिम साध्य आहे असा मनाचा निश्चय केलेले ते असतात. याच एका सामुग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती असते आणि ते असुर जगण्याच्याही पलीकडली म्हणजे मरण्यानेही न संपणारी चिंता वाहतात. जी चिंता पाताळापेक्षा खोल असून तिच्या उंचीच्या मानाने आकाश ठेंगणे आहे व तिच्या विस्ताराकडे पाहिले असता त्रिभुवन हे अणु एवढेही नाही. नवीनच संन्यास घेतलेल्या मनुष्यास संन्यास दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणी करावी लागते, त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते. अथवा पतिव्रता स्त्री पती मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मनात शिवू न देता त्याबरोबर सती जाते. तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्याच्या ठिकाणी असते. असार जे विषयाधिक त्याविषयी इच्छा मनात ठेवून ते निरंतर अमर्याद अशी चिंता वाढवतात. स्त्रियांनी गायलेले ऐकावे, स्त्रीचे रूप डोळ्यांनी पाहावे व सर्वेंद्रियांनी स्त्रीलाच आलिंगन द्यावे. ज्या सुखावरून अमृत ओवाळून टाकावे असे सुख स्त्रीशिवाय इतर ठिकाणी नाहीच असा त्यांच्या चित्ताने निश्चय केलेला असतो. मग त्याच स्त्री भोगाकरिता पाताळ, स्वर्ग व दाही दिशांच्या विभागापलीकडेही धावतात. याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिनी आहे परवती वाहती चिंता. पाताळाहुनी निम्न जिये उंचिये साने गगन जे पाहता त्रिभुवन अणुहीनो हे. ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी जे सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी. तैसी चिंता अपार वाढवी ती निरंतर जीवी सुनी असार विषयाधिक. स्त्रिया गायिले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिय आलिंगावे स्त्रियतेची. पुरवंडी कीजे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चयो केला. मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवतेही. छान वाचलं. अनुप्रिता वाचू शकते का? दुसरं कोणाला सांगू? नाही वाचते ना. आपण आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः इहन्ते काम भोगार्थं अन्यायेनार्थ संचयान. शेकडो अशा पाशांनी बद्ध झालेले कामक्रोध परायण होऊन आपल्या कामाच्या उपभोगाकरता अन्यायाने द्रव्य संचय करण्याची ते इच्छा करतात. ज्याप्रमाणे मासा काही विचार न करता मोठ्या आशेने आमिषाची उंडी गिळतो, त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्यांनी आपली आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते. इच्छित तर त्यास प्राप्त होत नाही, मग कोरड्याच आशेपासून आशा वाढवीत कोशकिडे होतात आणि जी इच्छा वाढवलेली असेल ती अपूर्ण होणे तोच द्वेष होय. याप्रमाणे कामक्रोधांपेक्षा त्यांच्या मते अधिक योग्यतेचा पुरुषार्थ नाही. अर्जुना, दिवसा यजमानांपुढे चालणाऱ्या व रात्री पहारा करणाऱ्या शिपायास जसा रात्रंदिवस विसावा मिळतच नाही, त्याचप्रमाणे कामाने उंचावरून लोटले असता क्रोधाच्या खडकावर आपटतात. तरी विषयांवरील प्रेमाने कोडगे बनून त्यांची विषयासंबंधीची आवड व द्वेष ही कुठे मावत नाहीत एवढी वाढतात. त्याचप्रमाणे अंतःकरणात हाव असल्याने विषय वासनांचा समुदाय गोळा केला खरा, पण त्या अनेक विषय भोगांच्या वासना तृप्त करण्यास द्रव्य पाहिजे ना. म्हणून विषय भोगाची पूर्तता होण्यास पुरेल इतके द्रव्य आणावया करता
मनाला येईल तसे जगाला लुटतात. एकाला संधी साधून मारतात, एकाचे सर्वस्व हरण करतात व एकाकरिता अपायकारक युक्त्या योजतात. फासे, पोती, जाळी, कुत्री, ससाणे, चिकाटे, भाले वगैरे घेऊन जसे पारधी डोंगरांकडे निघतात, ते पारधी आपले पोट पोसण्याकरता जसे प्राण्यांचे समुदाय मारून आणतात, तसे त्या प्रकारचे नीच कामही ते आसुरी प्रवृत्तीचे लोक करतात. दुसऱ्याच्या प्राण्याचा घात करून द्रव्य मिळवतात व ते द्रव्य मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात. आमिष कवळू थोरी आशा, न विचारता गिळी मासा, तैसे की जे विषयाशा तयांसी गा. वांछित तव न पवती, मग कोरडी येची आशेची संतती, वाढवू होती कोश किडे. आणि पसरिला अभिलाषू, अपूर्णू होय तोचि द्वेषू, एवं काम क्रोधाहुनी अधिकू, पुरुषार्थू नाही. दिहा खोलणे रात्री जागोवा, ठाणांतरिया जैसा पांडवा, अहोरात्री ही विसावा भेटेची ना. तैसे उंचवनी लोटिले कामे, ने हटती क्रोधाची ढेमे, तरी राग द्वेषे प्रेमे न माती केही. तेविंची जीवाची हावा, विषय वासनांचा मेळावा, केला परी तो भोगावा अर्थे की ना. म्हणून भोगवया जोगा, पुरता अर्थू पैगा, आणावया जगा झोंबती सैरा. एका ते साधुनी मारिती, एकाची सर्वस्वे हरिती, एका लागी उभारिती अपाय यंत्रे. पाशिके पोती वागुरा, सुणी ससाणे चिकाटी खोचरा, घेऊनी निघती डोंगरा पारधी जैसे. ते पोसावया पोट, मारुनी प्राणियांचे संघाट, आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती. परप्राण घाते मिळवती वित्ते, मिनलया चित्ते तोषणे कैसे. इदमद्य मया लब्धम, इमं प्राप्स्ये मनोरथम, इदमस्तिदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आज मी हे मिळवले, उद्या मी आज मी हे मिळवले, उद्या मी हे मिळवीन. माझा हा मनोरथ आहे. माझे हे धन आहे, आणखीही हे धन माझे होईल. तो म्हणतो, बहुतेकांचे द्रव्य आज मी माझ्या हाती आणले, तेव्हा आता मी धन्य नाही काय. असा जो आपली स्तुती करतो, तो मनात आणखीनच लोकांना लुटण्याची हाव बाळगतो व लागलीच म्हणतो, उद्या आणखी दुसऱ्याचेही द्रव्य लुटून आणू. हे जेवढे द्रव्य मिळवले आहे, त्याच्या भांडवलावर उरलेले स्थावर जंगमात्मक जगत मी फायद्यात प्राप्त करून घेईन. अशा रीतीने विश्वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन. मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी शिल्लक ठेवणार नाही. हे मारिले तेवर थोडे, आणि काही साधीन गाढे, मग नांदे न पवाडे एकला चिमी. माझी होतील कामारी, तिये वाचुनी ये रे मारी, किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी. मी भोग भूमीचा रावो आधीच वाचायचं होतं ना सॉरी आपल्याला. मिस झालं. 348 पासून वाचायचं होतं. हो, 13व्या श्लोकाचे ओव्या का? हो. ओके. म्हणे आजी मिया, हेच ना? हो. म्हणे आजी मिया, संपत्ती बहुतेकांचिया, आपुला हाती केलिया धन्यो नामी. ऐसा श्लाघो जव जाये,
तव मन आणि कही वाहे, सवेची म्हणे पाहे आणि कांचेही आणू. हे जे तुले ऐसे जोडिले, तयाचे निभांडवले, लाभा घेईन उरले चराचर हे. ऐसे निधना विश्वाचिया, मीची होईन स्वामिया, मग दिठी पडे तया उरो नेदी. थँक्यू महेश. थँक्स. करू निलिमाताई, वाचू पुढचा श्लोक? हो, वाचायचं आहे ना पुढचं. ओके. असौ 57 मया पर्यंत. हत शत्रुर हनिष्ये चापरानपि, ईश्वरोऽहमहं भोगी, सिद्धोऽहं बलवान सुखी. छान छान वाचलं. हा माझा शत्रू मी मारला, दुसऱ्या शत्रूंना देखील मी मारीन. मी ईश्वर आहे, मी भोगी म्हणजे सुख भोगणारा आहे, मी आज्ञासिद्ध बलवान व सुखी आहे. आजपर्यंत शत्रू मारले, परंतु हे थोडे असून आणखीही बलाढ्य शत्रू संधी साधून मारीन. मग मीच एकटा महत्वाने नांदेन. जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन. फार काय सांगावे. चराचरात ईश्वर जो आहे तो मी आहे. मी भोगरूपी भूमीचा राजा म्हणजेच सर्व भोगांचा मालक असल्या कारणाने आज सर्व सुखाला मी स्थान आहे. म्हणून माझ्याशी तुलना करून पाहिली असता इंद्र देखील तुच्छ आहे. मी मनाने वाचेने अगर देहाने करीन ते कसे होणार नाही. ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय दुसरा कोठे आहे. बिनजोड जो मी, त्या मला जोपर्यंत पाहिले नाही तोपर्यंत काळ हा बलवान आहे. सुखाची केवळ खरोखरच रास मीच आहे. इगो आहे. हे मारिले ते वर थोडे आणि काही साधीन गाढे, मग नांदे न पवाडे एकलाची मी. माझी होतील कामारी तिये वाचुनी ये रे मारी, किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी. मी भोग भूमीचा रावो अजी सर्व सुखासी ठावो, म्हणून इंद्रुही वावो माते पाहुनी. मी मने वाचा देहे करीते कैसे नोहे, के मज वाचुनी आहे आज्ञा सिद्ध आन. तवची बळिया काळू जवन दिसे मी आतुर बळू, सुखाचा किरण निखळू रासिवा मीची. छान छान वाचलंस. कल्पना वाचते ना आता पुढचं? हो, आता मी वाचते. सगळं हे अज्ञानाच चालू आहे, आसुरांच सोडून. ओके, वाचूया. आड्योभिजनवानस्मि को अन्योस्ति सदृशो मया, अक्षय दास्यामि मोदिष्य इत्य अज्ञान विमोहितः. मी धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, दान देईन, आनंद पावेन इत्यादी प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले. कुबेर संपन्न आहे, परंतु त्यास माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही. संपत्तीच्या बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही. माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा व गोताचा समुदाय पाहता ब्रह्मदेव देखील हलका व कमीच दिसतो. म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपला मोठेपणा व्यर्थ मिरवतात. माझ्याशी बरोबरी पावेल असा कोणी नाही. आता जारण मारण वगैरे लोपले आहे, त्याचा मी जीर्णोद्धार करेन व यज्ञाच्या योगाने दुसऱ्याचा काटा काढावा, नाश करावा अशी रीत प्रचारात आणीन. मला जे गातील अथवा जे माझे वर्णन करतील अथवा सोंगे आणण्याने व नाचण्याने जे माझी करमणूक करतील
ते जी वस्तू मागतील ती वस्तू मी त्यांना देईन. मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने व तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात आनंदाची मूर्ती होईल. फार काय सांगू, आसुरी प्रकृतीने असे वेडे झालेले ते अशा त्या आकाशाच्या फुलांचा अपरिमित वास घेतात. कुबेरू आथिला होय, परी तो नेणी माझी सोय. संपत्ती मजसम नव्हे श्रीनाथाही, माझी या कुळाचा उजाळू, का जाती गोतांचा मेळू. पाहता ब्रह्माही हळू उणाची दिसे, म्हणोनी मिरवती नावे, वाया ईश्वरादी आघवे. नाही मजसी सरी पावे, ऐसे कोणी. आता लोपला अभिचारू, त्याचा करीन मी जीर्णोद्धारू. प्रतिष्ठीन परमारू यागवरी, माते गाती वानिती, नटनाचे रिजविती. तया देई न मागती ते वस्तू. माझिरा अन्नपानी प्रमदांचा आलिंगनी. मी होऊनी त्रिभुवनी आनंदाकारू. काय बहु सांगो ऐसे, ते आसुरी प्रकृती पिसे. तुरंबी ती असोसे गगनवळे तिये. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृत्ता. प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरके अशौचो. काम भोगेषु पतन्ति नरकेषु च. प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरके अशौचो ना. हो, तिथे तो एस आहे ना, त्याचा अ असा अर्थ असतो. हा बरं, अशौचो. अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहाच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले, विषयोपभोग भोग घेण्यामध्ये गर्क झालेले असे हे अपवित्र अशा नरकामध्ये पतन पावतात. ज्वरांनी व्यापल्यावर रोगी जसा वाटेल तसं बडबडतो, त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करीत असतात असे समज. अज्ञान रूपी धुळीत सापडले म्हणून आशा रूपी वावटळीने मनोरथ रूपी आकाशात ते फिरवले जातात. आषाढ महिन्यातील मेघ जसे अमर्यादित येत असतात अथवा समुद्रावर लाटा जशा एकसारख्या येत असतात, तसे ते आसुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक इच्छा करीत असतात. मग त्या कामनाच अंतःकरणात वेलीच्या जाळ्या झाल्या. जशी काट्यावरून कमळे ओढावीत, म्हणजे त्या कमळाच्या जशा चिंधड्या होतात, अथवा अर्जुना दगडावर मातीची घागर फुटली असतात जसे तुकडे तुकडे होतात, त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाचे अगदी तुकडे तुकडे झालेले असतात. रात्र जसजशी वाढते तस तसा अंधकार वाढतो, त्याप्रमाणे अंतःकरणात मोह वाढू लागतो. आणि जो जो मोह वाढतो तो विषयांच्या ठिकाणी वाढ व्हावयास लागते व ते जेथे विषय असतात तेथे पापांना आश्रय असतो. पापे आपल्या बळाने जो दाटी करतात तो जिवंतपणी सर्व नरक येतात, सर्व दुःखे येतात. म्हणून हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना, या वाईट वासना बाळगणारे जे असुर ते त्या नरकात राहावयास येतात. ज्या नरकाच्या ठिकाणी तलवारीच्या पानांची झाडे आहेत, खैराच्या निखाऱ्याचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत, ज्या ठिकाणी यातनांची पंगत ही यमाची जाचणी नित्यशः नवीच होत असते, अशा त्या भयंकर नरक लोकात ते आसुरी स्वभावाचे लोक पडतात. अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जन्मले आहेत तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करताना दिसतात. एरवी यज्ञाधिक कर्मांचे फळ जे आहे तेच वास्तविक त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हावयाचे, परंतु नाटकी लोकांप्रमाणे त्या कर्माच्या आचरणांचा नुसता देखावा करून ते असुर त्या कर्माचरणास निष्फळ करतात. वाईट चालीच्या बाया आपल्या प्रियकराचा आश्रय करून त्यामुळे आपणास सौभाग्यवती मानून जशा मनात संतुष्ट होतात.
ज्वराचेनी आटोपे, रोगी भलतैसे जल्पे, सावळती संकल्पे जाणते तैसे. अज्ञान आतले धुळी, म्हणोनी आशा वाहटुळी, भोवंडी जती अंतराळी मनोरथांचा. अनियम आषाढ मेघ, ता समुद्रोमर्मी अभंग, तैसे कामिती अनेक अखंड काम. मग पै कामनाची तया, जीवी जाल्या वेलरिया, मोरपिली काटिया कमळे जैसी. का पाषाणियाचिया माथा, हांडी फुटली पार्था, जीवी तैसे सर्वथा फुटके झाले. तेव्हा चढतीये रजनी, तमाची होय पुरवणी, तैसा मोह अंतःकरणी वाढोंची लागे. आणि वाढे जव जव मोह, तव तव विषयी रोहो, विषय तेथ ठावो पातकांसी. पापे आपले निथावे, जव करीती मेळावे, तव चितांचे आगवे येती नरक. म्हणोनी का सुमती, जे कुमनोरथा पाळिती, ते असुर येती वस्ती तया ठाया. जेथ असी पत्र तरुवर, खदिरांगारचे डोंगर, तातला तेली सागर उतताती. जेथ यातनांची श्रेणी, हे नित्य नवी यमजाचणी, पडती दिये दारुणी नरक लोकी. ऐसे नरकाचिया सेले, भागीन जे जे जन्मले, तेही देखो भुलले यजिती यागी. एरवी यागाधिक क्रिया, लाहणे तेची धनंजया, परिती विफळती आचरोनिया नाटकी जैसे. वल्लभाचिया उजरिया, आपण्या पती कुस्त्रिया, जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे. छान वाचलंस. अजून त्यांचं म्हणजे असुरांचं सगळं आणखीन एक मला वाटतं श्लोक आहे, ते नंतर मग बदलेल. आपण म्हणूया काय ऐकू नाही येत. याग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? हो, याग म्हणजे यज्ञ आणि याग आपण म्हणतो ना, यज्ञासारखाच एक प्रकार आहे, पण त्याचं नक्की काय ते मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगेन. निलिमाताई, नाही हा आता इथपर्यंतच होतं, पण म्हणून म्हटलं 17वा पण मग वाचून घ्यायचा आहे का आता, की राहू दे आता पुढच्या वेळी? 9:01 झाले ना, वाचू शकतो आणखीन एक, हरकत नाही. आणि मी म्हणत होते आता पुढच्या वेळी हे संपेल ना, कारण 470च आहेत मला वाटतं. 473 आहेत. 73 आहेत. बरं वाचूया. म्हणूनच मी ऍक्च्युअली म्हटलं पुढच्या वेळी संपेल, म्हणून मी आता हे 100 पुढच्या वेळेला ठेवल्या. असं 100 पेक्षा कमीच आहेत आता पुढच्या वेळेला. चालेल, अजून एक वाचू शकतो. आणि मग वेळ असला तर मग मी 17व्याचा गोष्वार म्हणजे समरी पण सांगेन पुढच्या वेळी. हा पुढच्या वेळी. चालेल. कल्पना अजून एक वाचतेस का? 17वा? हो वाचते ना. हा 17वा वाचून घे. किती आहे 17व्यामध्ये? हो, 17वा श्लोक. वाचते. आत्मसंभाविता स्तब्धा, धनमानं दान्विताः, यजन्ते नाम यज्ञैस्ते, दंभेना विधिपूर्वकम्. अहम मन्य नम्रताहीन, धन मान व गर्व यांयुक्त असे दांभिकपणाने अविधिपूर्वक केवळ नावाचे यज्ञ करतात. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपण महंतपणा मानून त्या गर्वाने अतिशय फुगतात. मग लोखंडाचे ओतीव काम जसे लवत नाहीत, त्याप्रमाणे नम्र होण्याचे त्यास ठाऊक नसते. अथवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे ते लीनता जाणत नाहीत. त्याप्रमाणे आपल्या चांगुलपणाने आपणच आपल्या मनात संतुष्ट होऊन गवतापेक्षा देखील इतर सर्व हलके मानतात.
शिवाय धनरूपी दारूने मस्त होऊन अर्जुना करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे विसरून त्यांनी आपणास जगा वेगळे केले. म्हणजे आपण जगाहून कोणी मोठे आहोत असे ते समजू लागले. त्यांच्याजवळ अशी सामुग्री आहे, येथे यज्ञाची गोष्ट कसली. परंतु अरे वेडे काय करीत नाहीत, म्हणून कोण्या एखाद्या वेळेला मूर्खपणा रूपी दारूच्या बळाने यज्ञाची नक्कल करतात. कुंड, मंडप, वेदी वगैरे काही एक नसते. योग्य साधनांचा पुरवठा नसतो. विधींचे व त्यांचे नेहमी वाकडेच असते. देवा ब्राह्मणांच्या नावाने पुढे आलेला वारा देखील त्यास चुकून खपत नाही. असे जेथे आहे तेथे मग कोणास यावे असे वाटेल. ज्याप्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या दुभत्या गायीच्या पुढे मेलेल्या वासराचा भोट ठेवून तिच्या कासेत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात. त्याप्रमाणे आपल्या हवेला सर्व जग अर्पण करून यज्ञाच्या निमित्ताने आहेराच्या रूपाने सर्व जगाला लुटतात. आपल्या उत्कर्षासाठी असे जे काही होम हवन करतात त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात. तैसे आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे. मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी. तैसे आपुलिये बरवे आपणची रिजता जीवे कुणाही हुन आगवे मानिती नीच. वरी धनाची मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्य विसरा सवते केले. जया आंगी आयती ऐसी तेथ यज्ञाची कोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती गा. म्हणून कोणे एके वेळे मद्याची ने बळे यागाची ही टवाळे आदरिती. ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयांसी तव विधी वंदची सदा. देवा ब्राह्मणांची ने नावे आडवार नाही नोहावे ऐसी आथी तेथ यावे लागे कवणा. पै वासरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवूनी तै जैसा उगाणा घेती क्षीररसा बुद्धिवंत. तैसे यागाचिने नावे जगबाऊनी व्हावे नागविती आघवे अहेरा वारी. ऐशा काही आपुलिया होमीती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहू प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये
विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. ते तमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.